नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल केळीच्या चकतीवरती लिंबू पिळून ही कुठली रेसिपी. पण हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात ना तर एकदा ही रेसिपी करून बघणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते बरं का. आणि एकदा केलात ना पुन्हा आवर्जून मुलं तर नेहमीच कर म्हणतील, इतकी छान जबरदस्त रेसिपी आहे. आता ही रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. नेहमी आपण चपातीसाठी वापरतो बघा, तेच इथं गव्हाचं पीठ घेतलं. मोठं एक भांडं घेतलं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवून ना घेतलेलं गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे, कारण चाळून घेणार आहोत. पाव चमच इतका बेकिंग सोडा, अर्धा चमच इतका बेकिंग पावडर आणि थोडंसंच मीठ घातलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत ती म्हणजे दूध पावडर. 2 चमचे इतकीच दूध पावडर वापरलेलं आहे. दूध पावडरचं बघा 10 रुपयाला 1 पॅकेट मिळतं, ते 1 पॅकेट वापरू शकता. अगदी तुम्हाला दूध पावडर नसेल वापरायचं तिथे काय वापरायचं तुम्हाला सांगते पुढेच. आता हे आपण चाळून घेणार आहोत. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण ना गव्हाच्या पिठाचा केळी फ्लेवरचा ना पौष्टिक असा केक करणार आहोत बरं का. आता बघा हे सर्व चाळून घेतलं ना, आता एकदा आपण हे मिसळून घेऊयात. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदा वापरू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरू शकता. ही रेसिपी मुलांसाठी खास करत असल्यामुळे ना मैदा खाणं तितकंसं योग्य नाही, म्हणून शक्यतो करून गव्हाच्याच पिठाचा वापर करा. आता बघा इथे एक मोठी कढई घेतली, त्याच्यामध्ये स्टँड ठेवला आहे आणि इथं केक टीन ठेवला आहे आणि ह्याच्यावरती झाकण असा आपला असणार आहे बेस, कारण आपण ओव्हन वापरणार नाही. तर आता काय करायचं आहे, कढई त्याच्यामध्ये स्टँड ठेवून असं घट्ट झाकण ठेवून ही कढई ना गॅसवरती नेऊन ठेवणार आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे म्हणजे कढई आपली प्रीहीट म्हणजेच की गरम होईल ना तोपर्यंत. म्हणून तोपर्यंत बघा इथं जो केक टीन घेतला का नाही तेवढ्याच आकाराचा इथं बटर पेपर कापून घेत आहे. केक टीनच्या ऐवजी घरातील कुकरचा डबा तुम्ही घेऊ शकता. आता जर बटर पेपर नसेल तर वहीचं कोरं पाणी घ्या, त्याला दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावा आणि मग तो तुम्ही इथे वापरू शकता. किंवा नुसतंच केक टीनला किंवा डब्याला ना तेल तूप लावून कोरडं पीठ तुम्ही भुरभुरून घेतलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. आता बघा इथं ना मी थोडंसंच तूप लावून घेते म्हणजे केक कसा आपला सहजपणे बाहेर निघेल म्हणून. बाजूचे जी कडा असतात ना त्यांनासुद्धा तूप लावायचं आपल्याला, कारण का आपला केक फुलून वर येतो का नाही म्हणून. आता ही सगळी तयारी अगोदर करायची आहे बरं का. ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला पुढे सांगते. आता इथं मिक्सर जार घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पाव कप इतके साखर घेतले. साखरेच्या ऐवजी खडी साखर वापरू शकता. आणि पाव कप इतकं तूप घेतलं आहे, तुपाच्या ऐवजी ना तेल वापरू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता. ह्याच्या अगोदर बघा मी खडी साखरेचा केक दाखवला, तो आपण ॲपल म्हणजेच की सफरचंदा फ्लेवरचा केक केला होता बघा. आता आपण मिक्सर जारमध्ये बघा साखर आणि तूप घातलं, ते जरा बाजूला ठेवूयात. इथं पिकलेली मी 3 केळी घेतलीत बरं का. अति जास्त पिकलेली केळी घ्यायची म्हणजे ना ती जास्त गोड असतात बघा. आता इथं गावठी केळी आहेत त्याच्यामुळे छोटी छोटी केळी आहेत बघा, त्यामुळे 3 घेतलीत. अगदी तुम्ही आपली मोठी जी रेग्युलरची केळी असतात बघा ती अगदी 2 घेतलात तरी चालेल, कारण ती खूप मोठी असतात का नाही म्हणून. आता ही केळी सोलून घेतल्या लगेच मिक्सर जारमध्ये काढून घ्यायची आहे बघा. आता इथं मी मिक्सर जारमध्ये डायरेक्ट कापून घेत आहे, कारण केळीची जर पेस्ट अगोदर केली किंवा केळी अगोदरच कापून ठेवली तर ही ना काळी पडली जाते. ज्या अगोदर सगळी बाकीची तयारी करून घ्यायची आणि नंतर मग ही केळीची पेस्ट करून घ्यायची. बाकी त्याचबरोबर आपण साखर घातली, तुम्ही पिठी साखर जर तुमच्याकडे केलेली असेल ते वापरू शकता. मग इथं तुम्हाला पिठी साखर करण्याची गरज नाही, पण सर्व एकत्र छान प्रकारे मिक्सरला बारीक होतं म्हणून मी सगळे एकत्रच बारीक करून घेत आहे बघा. साखरेचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे बघा, अगदी अर्धा कपसुद्धा साखर घेऊ शकता. पण ही केळी पिकलेली जास्त घेतलीत बघा, अति जास्त गोड आहे म्हणून मी गोडाचं प्रमाण कमी ठेवलं आहे बरं का. आता बघा एक लिंबू घेतला आहे, मधीतनं कापून ह्याच्या बिया काढून घेतल्यात. आता लिंबू आपण एक पूर्ण पिळून घेणार आहोत. लिंबूमुळे की नाही आपला केक हा स्पॉन्जी आतून छान जाळेदार होतो, ह्याचा रिझल्ट तुम्हाला पुढे कळेलच. ह्याच्या अगोदर दही वापरून आपण केक केला होता, पण बरेच जणांचं म्हणणं होतं दहीच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो. तुम्ही असा मग दहीच्या ऐवजी एका लिंबाचा रस वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये दूध पाणी घालायचं नाही, एकदम स्मूथ मिक्सरला अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची बघा. ह्याच्यामध्ये आपली साखरसुद्धा बारीक होते, केळीसुद्धा बारीक होतात आणि तिन्हींचा ना छान एकत्र एकजीव होतो, एकदम स्मूथ अशी पेस्ट होते. आता लगेच ही पेस्ट ना आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायची आहे बघा, कारण ना जर तुम्ही ही पेस्ट अशी अगोदर करून ठेवून बाकीची तयारी जर करत बसला तर ही पेस्ट काळी पडली जाते. आता तयार केलेली सगळी पेस्ट ना आपल्याला ह्याच्यामध्ये घालून आता आपण मिसळून घेणार आहोत बघा. पिठामध्ये ना आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातल्यानंतर आता आपल्याला केक लगेच करून घ्यायचा आहे. तुम्हाला म्हटलं होतं ह्याचं कारणसुद्धा पुढे सांगते, कारण ह्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरलं, तो ॲक्टिव्ह आहे ना तोपर्यंतच आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. तुम्ही जर मिश्रण हे असं करून ठेवलात आणि बाकीची जर तयारी करत बसला मग ह्याच्यामधला सोडा किंवा आपण इनो जरी वापरू शकता, तो इनॲक्टिव्ह होईल, मग केक बसला जाईल, तुमचा पाहिजे तसा फुलला जाणार नाही. ही सर्वात महत्त्वाची टिप्स. आता बघा केळीची पेस्ट घातल्यानंतर सर्व मिसळून घेतलं.
आणि आता हे घट्ट आहे का नाही, मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालून ना हे मिश्रण करून घ्यायचं आहे. अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे बरं का, कारण मी नेहमी या पद्धतीत करते म्हणून तुम्हाला परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे. अर्धा कप इथं दूध संपूर्ण थोडं थोडं करून घातलं आणि मिक्सरच्या मदतीने छान फेटून घेते बघा. म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या बिलकुल होत नाही आणि जे आपलं मिश्रण आहे, जे बॅटर आहे ते छान एकदम स्मूथ असं होतं. अगोदर आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक लगेच जाणवत असेल बघा. दूध अति जास्त घालून हे मिश्रण पातळ करायचं नाही, नाहीतर केक शिजण्यासाठी, बेक होण्यासाठी अति जास्त वेळ लागतो बघा. म्हणून असं जरा घट्टच ठेवायचं बघा. गुठळ्यात जरासुद्धा राहिलेल्या नाहीत, त्याच्यामुळे गव्हाचं पीठ नेहमी हे चाळूनच घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता. तर इथं मी काजू बदामाचे काप, त्याचबरोबर चोको चिप्स घेतलेत आणि ते घालून सर्व मिसळून घेत आहे. मुलांना चोको चिप्स फार आवडतात का नाही, म्हणून ह्याच्या अगोदर मी केळीमध्येच गूळ घालून ना केक केला होता. तो सुद्धा बरेच जणांना आवडला. तो व्हिडिओ आपला व्हायरलमध्ये गेला बघा. असे वेगवेगळे प्रकारचे मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेच आहेत. बरेच असे व्हिडिओ आहेत केकचे तर बरं का, म्हणजे तुम्ही घरच्या घरी सहजपणे केक करू शकता. अगदी जास्तीचं बाहेरनं साहित्य कुठलंच न आणता घरातल्या साहित्यात परफेक्ट असा केक होतो बरं का. आता बघा, तयार मिश्रण जरासुद्धा वेळ वाया न घालवता केक टीनमध्ये लगेच घालून घ्यायचं आहे. केक टीनची सुद्धा तयारी आपण अगोदरच करून घेतली, म्हणजे त्याच्यामध्ये बटर पेपर घालून ना तूप अगोदरच लावून घेतलं. ही सुद्धा तयारी आपली अगोदरच करायची, म्हणजे हे तयार मिश्रण लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. छान एकसारखं असं जरा मी पसरून घेतलं. आता वरून का नाही थोडेसे काजू बदामाचे काप आणि चोको चिप्स घालते बघा. अगदी वरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे ड्रायफ्रूट घालू शकता किंवा अगदीच काही न वापरता जरी केक केलात ना तरीसुद्धा जबरदस्त एक नंबर टेस्टला लागतं बरं का. आता भरपूर असे मी चोको चिप्स घातलेत, कारण मुलांना फार आवडतात का नाही म्हणून, आणि असं थोडंसंच हे टॅप करून घेतले बघा. आता चला, आपण इतकी सगळी तयारी करूसपर्यंत ना कढई छान प्रीट म्हणजेच की गरम झाले बघा. आता हे स्टँड आहे ते जरा मी उंचच असं ठेवलं होतं, त्याच्यामुळे आता हे पलटी करून घेत आहे बघा, कारण केक टीन खूप वर येईल, मग आपला केक हा बेक होण्यासाठी वेळ लागतो म्हणून इथे बघा. आता खाली आहे का नाही तर लवकर बेक होईल, आणि मध्यभागी असं बरोबर आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे कसा केक एकसारखा आपला इथे बेक होतो. आता पटकन ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती ना आपण 25 मिनिटानंतर पाहणार आहोत. अगदी वेळ तुम्हाला इकडे तिकडे थोडाफार लागू शकतो, कारण इथं जी मी कढई घेतली ती जाड बुडायची आहे बघा, पण तुमची जर कढई पातळ असेल ना तर कमी वेळ लागेल. मी बरोबर 25 मिनिटानंतर इथं झाकण काढलेलं आहे. वाव, बघू शकता केक अगदी फुलून वर आला आहे, पण मध्यभागी थोडासा ओलसर वाटतो आहे. सुरी घालून बघितली तर सुरी बघा अशी थोडीशी ओलसर येते टोकाला. इथं आता तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे केक आपला आतून थोडासा शिजायचा बाकी आहे. त्याच्यामुळे का नाही आपण झाकण ठेवूयात, आणखीन एक 5 ते 7 मिनिटानंतर पाहणार आहोत. आता एक मी ना 7 मिनिटानंतर बरोबर पाहत आहे. आता बघा, सुरी घालून बघितली मध्यभागी तर एकदम साफ क्लीन येते, बघू शकता इथे. मग समजायचा हा केक ना आपला छान प्रकारे बेक झाला आहे, तयार झाला आहे. आता आपण काढून घेऊयात खाली. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कढईमध्ये पाणी किंवा मीठ घातलेलं आहे का, तर कढईमध्ये मीठसुद्धा घालण्याची गरज नाही बघा. रिकामीच कढई अशीच ठेवायची, बिलकुलसुद्धा जळत नाही. बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडतो, रिकामी असल्यावर जळते का, तर बिलकुलसुद्धा जळत नाही. केक टीन खाली काढून घेतला आहे, पण केक आपला खूप गरम आहे, त्याच्यामुळे ना एक 10 मिनटं असंच ठेवलं होतं थंड होण्यासाठी. 10 मिनटानंतर ना ह्याच्या कडा सोडून घेतल्यात बघा, आणि केक हा आपण आता पलटी करून घेणार आहोत, म्हणजेच की ह्या केक टीनमधून वेगळा करून घेऊयात. तुम्ही गरम असतानाच घाई केला आणि केक टीनमधून केक काढायला गेलात ना तर ना तो निघला जाणार नाही, मधीतनं तुटला जातो, म्हणून जरा थंड होऊ द्यायचा बघा. पाठीमागचा बघा आपण जो बटर पेपर घातलेला तो काढला, आणि वाव, बघू शकता रंग बघा, आणि जाळीवरनं तुम्हाला अंदाज येतच असेल केक अगदी परफेक्ट झालेला आहे बघा. आणि इथं मी तुम्हाला दाबूनसुद्धा दाखवते, एकदम लुसलुशीत असा केक झाला आहे. आता तुम्ही वरून केक बघितला छान फुललेला तर केक झाला आहे. तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते. आता बघा, मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यात, मग मुलांना काही ना काहीतरी खायला हवं असतं. मग बाहेरचे अनहेल्दी खायला देण्याच्याऐवजी तुम्ही घरच्या घरी असं करू शकता. काही अवघड आहे, फक्त बेस करायचा आहे आणि तुम्हाला बेक करायला ठेवायचं आहे. अगदी तुमचा अर्धा तासामध्ये केक तयार होतो. आणि वाव, आतून जाळी बघा, स्पोंजी बघा, इथं मी तुम्हाला दाबून दाखवते, पुन्हा तो त्याच्या स्वतःच्या अवस्थेमध्ये येतो. इतका मस्त स्पोंजी झालेला आहे. मोडून दाखवला तुम्हाला, आणि आतून जाळी बघा, आतून शिजलेला आहे तो सुद्धा इथं मी तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहे. आपण ह्याच्यामध्ये पिकलेली केळी वापरली, त्याच्यामुळे त्याचा स्वतःचा असा फ्लेवर असल्यामुळे कुठलाही ह्याच्यामध्ये फ्लेवर दुसरा घालायचा नाही. अगदी तुम्ही वेलची पावडर किंवा व्हॅनिला एसेन्स घालू शकता. बघा, तुम्हाला केकचे मी किती तुकडे करून दाखवते, जेणेकरून आतली जी जाळी आहे ना तुम्हाला दिसावं किती हा स्पॉन्जी केक झालेला आहे, आणि चवीला इतका भारी लागतो ना. मी खरंच सांगते की एकदा तुम्ही करून ना बघा, म्हणजे तुम्ही नेहमी हाच केक करणार, इतका जबरदस्त लागतो.
संध्याकाळच्या वेळेस चहासोबत काहीतरी खायला हवं असेल, मग नक्की हा एकदा केक ट्राय करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरामध्ये आवडला का. आणि आपण कुठलाही केक असू दे घरी केल्यामुळे स्वच्छतेची काळजी, शिवाय सगळे साहित्य आपण फ्रेश वापरतो. त्याच्यामुळे मुलांना खाण्यासाठी ना अगदी उत्तमच आहे बघा. केक म्हणलं की मुलाच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे ना सांगितलेलं सगळं साहित्याचं प्रमाण घेऊन तुम्ही सुद्धा हा केक करू शकता. शिवाय सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.